नाशिकच्या खरात फाईल्स प्रकरणाने सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। कारण लैंगिक शोषणाचे भयंकर आरोप असलेल्या या प्रकरणात मुख्य आरोपी सोबत वादाचं वर्तुळ फिरतंय ते महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोवती। कारण कॅप्टन खरातला अटक झाल्यानंतर विविध सेलिब्रिटी, राजकीय नेते यांच्या सोबतचे त्याचे फोटो समोर आले। यात रुपाली चाकणकर या कॅप्टन बाबाचे पाय धुताना, त्याचे गोडवे गातानाचे अनेक व्हिडिओ आहेत। रुपाली चाकणकरांनी आपल्या हाताचं एक बोटही त्याच्यासाठी कापलं होतं असा आरोप राजकीय वर्तुळातून होतोय। मुळात या प्रकरणात खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपल्याला काही माहिती नाही अशी मोघम भूमिका चाकणकरांनी दिली। पण प्रश्न असा उपस्थित राहतो की महिला आयोगासारख्या एका जबाबदार आणि अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा बुवाबाबांचं कृपाछत्र का शोधावं? बरं, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल तर जाहीर कार्यक्रमात आपली भक्ती का दाखवावी? ज्या बाबाचे आपण पाय धुतोय त्या बाबाचे अनेक वर्षांपासून काय कारनामे आहेत त्याची चाकणकरांना कल्पना नसावी का? अन्नीस या प्रकरणात अनेक वर्ष या बाबाच्या विरोधात तक्रारीचा प्रयत्न करते, गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करते, कारवाईचा प्रयत्न करते। म्हणजे या बाबावर पहिल्यांदाच आरोप झाले तसं नाहीये। मग रुपाली चाकणकर आपल्याला काही माहित नाही असं म्हणतायत, ते खोटं समजायचं का? वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे असा अनेक प्रकरणात चाकणकरांभोवती वाद फिरत होते। आता एवढ्या गंभीर प्रकरणात त्यांच्यावर होणारे हे आरोप बघता त्यांनी राजीनामा द्यायला हवा का? किंवा त्यांचा राजीनामा आतापर्यंत का घेतला नाही, हाच आहे आपला आजचा प्रश्न। आणि या संदर्भातल्या चर्चेत माझ्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत आणि आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे आहेत, जे अगदी पहिल्या दिवसापासून किंवा त्या आधीपासून या बाबाचे कारनामे आणि या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत। मी सुरुवातीलाच किरणकडे जाईन। किरण, रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणामध्ये अनेकदा नाव आलेलं आहे, कुठे कुठे त्यांचं नाव या प्रकरणात गोत्यात येऊ शकतं, अशी काय ताजी अपडेट काय समोर आलेली आहे? यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आता काही वेळापूर्वीच नाशिकच्या क्राईम ब्रांचनं या संपूर्ण प्रकरणातला महत्त्वाचा जो दुवा आहे नीरज जाधव याला ताब्यात घेतलेला आहे। नीरज जाधव याची भूमिका ही या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे। नीरज जाधवनं कॅप्टन खरातचं जे ऑफिस होतं त्या संपूर्ण ऑफिसमध्ये कोण येणार कोण जाणार याबाबतचा संपूर्ण जे काम होतं ते बघायचा। इतकंच काय तर कोणाला याबाबतची अपॉइंटमेंट द्यायची याबाबतची देखील तोच भूमिका पार पाडत होता। मात्र नंतरच्या काळामध्ये कॅप्टन खरात सोबत त्याचं फिसकटलं आणि नंतर तो या सगळ्या दरम्यान जो संपूर्ण जो प्रकार महाराष्ट्रासमोर आला त्याला निमित्त आहे ते नीरज जाधवची असलेली भूमिका। आणि त्यानंतर आता आपण बघतोय की एक एक करून व्हिडिओ समोर येत आहे। आणि यामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे SITच्या माध्यमातून जी आत्ताच्या घडीला चौकशी सुरू आहे। सकाळी 10:30 पावणे 11 वाजेपासून SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांच्याकडनं जी तपासणी केली जाते त्यामध्ये 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते अधिक गंभीर होताना दिसतंय। दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकरांचा या सगळ्या निमित्तानं रोल काय, तर रुपाली चाकणकर या कॅप्टन खरात ज्या संस्थेचा अध्यक्ष होता त्यावर त्या ट्रस्टी आहेत। आणि रुपाली चाकणकर यांचे आतापर्यंत त्यांच्यासोबत असलेले फोटो, त्यासोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लावलेली हजेरी ही पाहता आणि त्यांनी या सगळ्यानंतर जे कॅप्टन खरातवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर जी प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली ती पाहता रुपाली चाकणकर काहीतरी लपवताय हे खरं आहे। दुसरी एक यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांच्याबाबतचे इतके गंभीर आरोप होत असताना त्या कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया का देत नाहीये असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि साहजिकच नेटकऱ्यांच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया उमटताय त्या अगदी संतप्त आहे। आणि त्याचा विचार बघता रुपाली चाकणकर या सगळ्या दरम्यान अनेक या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आता बुलेटिन सुरू होत असताना तुम्ही सांगितलं की याची तपासणी होणं अपेक्षित आहे, त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कॅप्टन खरातनं जी प्रॉपर्टी घेतलेली आहे ती खूप गंभीर तुम्ही सांगताय। जर या अशा 500 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा जर चाकणकरांचं नाव असेल तर हे अजून गंभीर आहे। आपल्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत, त्यांनी तर आरोप केलेला आहे की रुपाली चाकणकर या फरार आहेत। असं का वाटतं तुम्हाला रुपाली ताई? गेले 2 दिवसापासून या बंधू बाबाला अटक करण्यात आलेली आहे आणि जिथे राज्य महिला आयोग अत्यंत महत्वाचा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षतेचा सक्षमतेचा असलेला आयोग
2 दिवसापासून माध्यमावर यायला तयार नाहीयेत. उगम ट्विट करून चालत नाही हो. आम्हाला वाटलं बंधू बाबा सापडला, आता आमचा आयोग सक्षमतेने तिथं कारवाई करेल, परंतु पुढे पाहता लक्षात आलं की या बंधू बाबाच्या 7 महिला आयोगाच्या अध्यक्षांची आहे, ती पण विथ इव्हिडन्स सगळ्या जगासमोर आलेली आहे. म्हणजे जर वर्षापूर्वी ज्या बंधू बाबाचा भांडाफोड करण्यात आला त्या पत्रकाराला आयोगाने स्वतःच्या लेटर हेडवर तुम्ही खोटी माहिती पुरवत आहात, तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, तुमच्यावर कारवाई करेल असं करून माफीनामा घेतला. जर त्याच वेळी आयोगाने कडक कारवाई केली असती तर आज या इतर महिलांवर अन्याय झाला नसता, त्या वाचल्या असत्या या बळीपासून, अत्याचारापासून. त्याच्यामुळे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा तातडीने यांना पदमुक्त केलं पाहिजे. या गुन्ह्यामध्ये त्या सहआरोपी आहेत. रुपाली हे डोंगरेजी, लक्षात तुम्ही घ्या. सत्ताधारी पक्षातले आहात, तुमच्याच पक्षानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. एवढी दिरंगाई का होतीये? आमच्याच पक्षाने निर्णय घेणं अपेक्षित आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते की राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही उद्या भेट घेणार आहोत आणि तातडीने त्यांना बडतर्फ करावं म्हणून मागणी केलेली आहे. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी सोबत आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा मागणी करत आहोत. हा लक्षात घ्या, कुठल्या पक्षाचा, जातीचा, पंथाचा विषय नाही. हा महिलांच्या सुरक्षतेचा, सक्षमतेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे जरी एका पक्षात असलो तरी सुद्धा ज्यांनी गुन्हा केलेला आहे, संविधानिक पदावर राहून गुन्हा केलाय, त्यांच्यावर तातडीने कारवाई करणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांना करावंच लागेल. बरं रुपाली ताई, तुम्हाला फक्त एक थोडीशी विनंती आहे की तुमच्या नेटवर्कमध्ये बरेचसे ग्लिच आहेत, बहुतेक तुम्ही प्रवासात आहात. विनंती आहे की आपल्या शो पर्यंत तुम्ही जर गाडी थांबवून एका ठिकाणी थांबलात तर नेटवर्क चांगलं येईल. मी सुषमा ताईंकडे जाते. सुषमा अंधारेंनीही आज पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात त्यांनी बरेचसे आरोप केलेले आहेत आणि रुपाली चाकणकर स्वतः हे तंत्रमंत्र करत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या कृष्ण कृत्यांना बगल दिली असा त्यांचा आरोप आहे. सुषमा ताई, मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 1 वर्षापूर्वीच हे प्रकरण पुढे आलं असतं. जर 1 वर्षापूर्वीच पत्रकार दत्तात्रय खेमनार याला रुपाली चाकणकर यांनी धमकावलं नसतं, त्यांनी धमकावल्याचे सगळे पुरावे आता कागदोपत्री पुढे आलेले आहेत. म्हणजेच ज्याला आम्ही प्राईम फेस ऑफ क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणतो, प्रथम दर्शनी गुन्ह्यातला सहभाग, तो रुपाली चाकणकरांचा सहभाग इथं स्पष्ट दिसतोय की त्यांनी पीडितांना न्याय देण्याऐवजी ह्या बायका ज्याच्यामुळे पीडित आहेत त्याला वाचवण्याचा आणि प्रकरण माहीत असतानाही उलट त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सबब त्यांना आता सह आरोपी करण्याची गरज आहे. एक दुसरं असं की या सगळ्या प्रकरणामध्ये या चाकणकरांची नार्को टेस्ट होणं फार गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकर आणि कॅप्टन खरात दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजेत. कारण हे CDR यासाठी तपासणं गरजेचं आहे, विशेषतः गेल्या 10 दिवसातले, की खरातांनी चाकणकरांना किती वेळा फोन केले, चाकणकरांना फोन केल्यानंतर इमिडिएट नेक्स्ट कॉल कुणाला केलाय, चाकणकरांनी किती वेळा फोन केले आणि नेक्स्ट कॉल कुणाला केलाय, ज्यातनं कदाचित स्पष्ट होईल की 25-30% मंत्रिमंडळातले लोक सुद्धा यात आहेत का. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हे रुपाली चाकणकर इथे मध्यस्थी करत होता ह्या सगळ्यामध्ये, असं म्हणायचं तुम्हाला? इको होतोय. मध्यस्थी नाही, चाकणकर हा सगळा प्रकार माहीत असून सुद्धा त्या लोकांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या देत होत्या, त्यांचे माफीनामे घेत होत्या. याचे आता कागदोपत्री पुरावे स्पष्ट झालेले आहेत. त्यामुळे हा एका अर्थाने गुन्हेगाराला वाचवणे हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांना सह आरोपी करणं गरजेचं आहे, त्यांची अटक होणं गरजेचं आहे. शिवाय मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की विजयाताई रहाटकर अध्यक्ष होत्या,
विजयाताईच्या कारकिर्दीपर्यंत या संपूर्ण पदाला इतकी ग्लोरी, इतकं ग्लॅमर, इतका पॉलिटिकल हेवी वेट या पदाला कधीही नव्हतं. बर. जे चाकणकरांच्या काळात अचानक आलं ते कुणामुळे आलं, ते का आलं आणि एवढा त्यांचा वावर कॉर्पोरेट जगतात का वाढला, आणि जर महिला आयोगाचं मानधन किती असतं, निलेश चाकणकर असं कोणतं काम करतात ज्यामुळे त्यांची प्रॉपर्टी अचानक इतकी वाढली. त्यामुळे चाकणकरांची आर्थिक संपदा आणि कॅप्टन खरातची जी काही मालमत्ता आहे या दोन्हींची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी झाली पाहिजे. बरं सुषमाताई, आणखीन एक तुमच्याकडचीच अपडेट आम्हाला मिळते, ते म्हणजे तुम्ही जो अनामिकेचा आरोप केलेला होता त्याच्यानंतर तुम्ही आणखीन एका नावाचा आरोप करताय, ते म्हणजे सुनील तटकरे यांच्या नावाचा, त्यांच्याही अनामिकेला बँडेज आहे असा तुम्ही दावा करताय. हे अनामिका प्रकरण काय आहे आणि चाकणकर आणि सुनील तटकरे हा काय संबंध आहे या बाबाशी? नाही, मला ह्याच्यातलं हॅलो बोला हॅलो हा बोला, तुमचा आवाज येतो. मला याच्यातलं म्हणजे दुसरी व्यक्ती कोण हे माहित नव्हतं. मला फक्त ते एक स्क्रीनशॉट एका पीडित महिलेने पाठवला, तिचं नाव मी डिस्क्लोज करू शकत नाही, आणि मला तिने सांगितलं की ताई हा फोटो नीट बघा. पहिल्यांदा कळलं नाही, मग तिने मला त्याला रिंग करून बाण दाखवून बघितलं की ताई ही जखम बघा. म्हणजे काय मला कळलं नाही. मग मी जरा त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर करंगळीच्या जवळचं बोट हे अनामिका म्हणजे जीवनाडीशी संबंधित, म्हणजे थेट हृदयाशी संबंधित ही नाडी असते. त्यामुळे विशिष्ट दिवशी जर ही अनामिका कापली आणि त्याचा रक्त अभिषेक ज्या कुठल्या व्यक्तीला वशीभूत करायचे त्याच्या नावची बाहुली करून त्याच्यावर केला तर सूर्य आणि शुक्र म्हणजेच यश आणि आकर्षण अशा दोनही गोष्टी अनुग्रहित होतात असं काहीतरी तंत्रमंत्र विद्येचं आहे. हा जो पहिला फोटो होता त्याचा जर मी टायमिंग आणि डेट बघितली तर ती साधारणतः 9 सप्टेंबरची होती, 9 सप्टेंबर 2024. आणि म्हणून मग मी ती सप्टेंबरच्या आधी काही आहे का, त्याच्या अलीकडे पलीकडे काही आहे का थोडं चेक केलं, तेव्हा असं लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. बर. हे गंभीर आहे. आता याच्यात किती तथ्य काय हे तपास अधिकाऱ्यांनी तपासून बघावं. दुसरी व्यक्ती कोण हे मला खरंच माहिती नव्हतं. पण आत्ता माझ्याकडे एक फोटो आला आणि त्या फोटोत विशेष म्हणजे तटकरे यांची सुद्धा अनामिकेवर बँडेज दिसत आहे, हे विशेष आहे. पण या फोटोची पुष्टी मी स्वतः अजून करत नाहीये. बर. मी अंजली दमानियांकडे येते. अंजलीताई, हे तंत्रमंत्र आणि हे सगळं भीषण आहे हो. म्हणजे एकीकडे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा करतो आणि दुसरीकडे हे सगळे तंत्रमंत्राचे भयंकर प्रकार, आणि त्याच्यामध्ये ज्यांचं नाव येत आहे त्या सांगतायत की मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नाही. कशी ह्या शक्यतेवरती विश्वास ठेवायचा आपण? अशक्य आहे, त्यांना माहित नाही असं होणंच शक्य नाहीये. मला आत्ताच्या घटनेला असं वाटतंय की रुपाली चाकणकरांना सगळं माहित होतं. 2 दिवस झाले इतका संताप होतोय ना, तुला काय सांगू. म्हणजे मला नम्रता राग येतोय की अशी इतकी विकृत, इतकी गलिच्छ, इतकी म्हणजे ज्याला आपण मेनियॅक म्हणतो, पर्वर्ट म्हणतो, अशी माणसं महाराष्ट्रात आहेत याचा विचार करून सुद्धा त्रास होतोय अक्षरशः. म्हणजे मला काय झालं की आधी परवा काही लोकांकडनं माहिती आली, पण तेव्हा मी मुंबईत नव्हते, तर मी त्यांना सांगितलं मी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी परत येते, तुम्हाला भेटायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी घरी या. घरी येण्याच्या आधीच त्यांनी मला काही 2 व्हिडिओ पाठवले. ते व्हिडिओ बघून डोकं सुन्न, म्हणजे काय बोलावं मला कळेना, इतके घाण, इतके थर्ड ग्रेडेड व्हिडिओ होते. आणि त्यानंतर जेव्हा ते आले, त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली, ज्यांच्याकडनं जी सगळी ते काय करायचं ऐकलंय ना, तेव्हा मला इतका किळस आलीये नम्रता, मी काय बोलू मला कळत नाहीये. जेव्हा त्यांनी सुरुवात केली सांगायला तेव्हा मला म्हणे की याचा एक म्हणे काय ओशनोजल होतं. तर हे ओशनोजल काय होतं तर ते एका कॉफ सिरप मध्ये थोडं पाणी घालायचे आणि त्यात पावडर्ड वायग्रा घालायचे. बर. आता हे सो कॉल्ड जे ते मिक्सचर होतं ते घ्यायला राजकारणातले सगळी माणसं म्हणजे सगळे टॉप आपल्या इकडचे सगळ्या पक्षातले हे तिथे गाड्या पाठवायचे, माणसं पाठवायचे. एक तर माणूस म्हणे तिरुपती बालाजी ट्रस्टचा, त्याचं नाव पण मला माहितीये पण मला बोलता येत नाहीये, कारण तुला माहितीये कसं असतं आपल्यावर, माझ्यावर आधीच 39 डिफेमेशन केसेस आहेत, तर कोणाचं नाव घेणं बरोबर नाही. म्हणून मी सांगते की ते तिरुपती बालाजी ट्रस्टचे ते ट्रस्टी आहेत, ते हेलिकॉप्टर पाठवायचे
हे सो कॉल्ड उष्णोजल घेण्यासाठी. बर. आणि ते उष्णोजल त्याच्यात काय होतं मी सांगितलं. आता हे जेव्हा प्रार्थना करायची त्याच्यात 2 प्रकारच्या प्रार्थना व्हायच्या, पण मला कुठेतरी नम्रता असं वाटतंय की कदाचित याची जी नावं आहेत ना ती कदाचित ओशो प्रेरित असावी असं मला वाटतंय आत्ताच्या घटकेला. कारण त्याचं जे एक होतं त्याला ते ओशनो प्रेम म्हणायचे आणि दुसऱ्याला ते सिद्ध प्रेम म्हणायचे. म्हणजे श्रावणातल्या 4 सोमवारी आणि महाशिवरात्रीला ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. गाभाऱ्यात पूर्णपणे काळोख केला जायचा. गाभाऱ्यात म्हणजे आता मला बोलवत नाही पण अनेक उद्योग ते काळोखात करत असायचे. पण त्याच्यात जी पीडित लोक यायचे त्यांना असं ओम ईशान्येश्वराय नमः असा मंत्र म्हणायला सांगायचे. 11 वेळा तो मंत्र म्हटल्यानंतर तर मला जो शब्द सांगितला गेला की ते जी पिंडीच्या वर जे एक छोटा हंडा असतो तो ऍक्टिव्हेट केला जायचा. ऍक्टिव्हेट वॉज द शब्द. आणि तो असा हलायला लागायचा. आणि त्यात लोक असे प्रश्न विचारायचे की बाबा समजा एखादी स्त्री आहे जिला मूल होत नाही, ती म्हणाली की आता मी गर्भवती कधी होईन, 1 महिन्यात होईन का 3 महिन्यात होईन की 6 महिने लागतील. तर जेव्हा तिचा तो आकडा यायचा तेव्हा ते थांबायचं की कळायचं की बाबा हे तुझं उत्तर आहे. असं सगळे प्रकार, अघोरी प्रकार आणि घाण प्रकार सगळे करायचे ते. त्यानंतर अजून एक प्रकार जो होता ज्याला सिद्ध प्रेम म्हणायचे. आणि सिद्ध प्रेम म्हणजे काय की होम हवन करायचे आणि त्याच्यातनं सापाचा आवाज यायचा. काही म्हणतात आकृत्या दिसायच्या. म्हणजे बेसिकली समथिंग लाईक अ हॅल्युसिनेशन. आता हे जेव्हा सगळं मी ऐकलं तर खरंच कळेल. आणि त्यानंतर मी जे सगळे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ पाहिले इतरही म्हणजे ते 2 सोडून ते इतके घाण होते, इतके घाण पण होते. म्हणजे अंजलीताई हे असताना सुद्धा राजीनामा अजून घेतला जात नाहीये. 2-3 नाही. दिवस आणि अटक कमाल झाल्यानंतर म्हणजे त्याच्यात आज प्रफुल्ल पटेल म्हणतात की येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही चौकशी करू. मला तर खरंच वाटतंय नम्रता, मी तुला ते व्हिडिओ पाठवते. माझ्याकडे जे 2 आहेत ते प्रफुल्ल पटेलांना पाठव की या अशा माणसाचा उदो करणाऱ्या म्हणजे मी त्याच्यात रुपाली चाकणकरांनी त्यांना केक भरवतानाचा आणि केक भरवताना कसा असा हात पकडलाय, असा हात पकडून अगदी त्यांना केक भरवताना दुसरी व्यक्ती ते जे होते खरार ते यांना भरवतायत, हे त्यांना भरवतायत. त्यांच्या पायावर लोटांगण काय डोकं टेकलेलं बघतोय, त्यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ बघतोय. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या त्या ऑर्गनायझेशनवर 4थं नाव त्यांचं त्यात लिहिलं काय होतं की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा. म्हणजे तिथे जाणाऱ्या स्त्रियांना काय वाटेल की बाबा ही बाई म्हणजे आता अध्यक्षा जर असल्या तर हे चुकीचं काही करणार नाही असा विश्वास साध्या बाबड्या बायकांना वाटत असेल. म्हणून ते बिनधास्तपणे तिथे जात असतील. आणि हे सगळं बघून ना मला खरंच वाटतंय नाही हे भयंकर आहे, हे गंभीर सोडलं आहे. जातंय. आणि या प्रकरणात कारवाई होऊन त्या खरातला अटक झाली आहे याच्या बाबतीत पोलिसांचं कौतुकच केलं पाहिजे. कारण त्यांनी तिथे कसं ऑपरेशन केलं होतं ते का आपल्याला किरणने सांगितलं की कसे चोरीच्या बहाण्याने पोलीस तिथे गेले, चोर आलाय म्हणून. आणि त्यानंतर त्या बाबाला त्यांनी पकडलेलं होतं. 10-1 दिवस ट्रॅक ठेवलेला होता त्या बाबाचा. पोलिसांचं कौतुकच आहे. पण त्यानंतर जी नावं पुढे येत आहेत त्या बाबतीत इतकी निष्क्रियता का, हा खरा प्रश्न आहे. मला किरणकडे यायचं. किरण, या बाबतीत ना आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपण अगदी पहिल्या दिवसापासून सांगतोय की यामध्ये अनेक राजकीय नावं आहेत, अनेक सेलिब्रिटीजची नावं आहेत. पण यामध्ये नाव पुढे येत आहे ते रुपाली चाकणकरांचं. यामध्ये व्हिडिओ पुढे येत आहेत ते रुपाली चाकणकरांचे प्रसिद्धीला येत आहेत. हा पॉलिटिकल सॅबोटाज असू शकतो का? आपल्याला दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार करावा लागेल यामध्ये. नम्रता मॅडम, याच्यामधला एक मुद्दा असा आहे की रुपाली चाकणकर यांचं नाव जरा आक्रमकपणे किंवा विरोधक का घेताय, तर यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे जे ट्रस्टी आहेत ना त्यावर रुपाली चाकणकर यांचं नाव आहे. आता सध्या तो त्या तिथला असलेला जो फलक होता ना तो देखील काढून घेतलेला आहे. म्हणजे मुळातच इतर राजकारणी जात होते का, तर ते जात होते. त्यांचे फोटो समोर आले का, तर आले. पण याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांचे त्यांच्याशी असलेले जे संबंध आहेत ते कौटुंबिक संबंध आहे असं त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचं असलेलं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर त्यांचं नाव दिसतंय. त्यामुळे
अधिक प्रभावीपणे ते रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत, फोटोही काढले गेलेले आहेत आणि ते सोशल मीडियावर उपलब्ध देखील आहेत आणि लोक ते वेगवेगळ्या पद्धतीने फॉरवर्ड करताय. काहींचे व्हिडिओ लवकर समोर आले, काहींचे व्हिडिओ उशिरा समोर येतील. आता याच्यामधला आणखी एक मुद्दा असा आहे की अनेक राजकारणी त्या ठिकाणी यायचे, रात्रीच खेळ चाले अशा पद्धतीनं रात्रभर काळोखामध्ये, जसं आता आपल्या मान्यवरांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला तांत्रिक विधी वगैरे त्या सगळ्या तिथं केल्या जायच्या, तर त्या केल्या जात होत्या. अनेक जण त्या ठिकाणी शनिवार रविवार सुट्टीचा दिवस बघून तर त्या ठिकाणी कॅप्टन खरात मुक्कामी असायचा. आलिशान असलेल्या फार्म हाऊसच्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जायची आणि तशा पूजा देखील त्या ठिकाणी केल्या जात होत्या. ईशान्येश्वर नावाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिरात मध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये ही पूजा केली जायची. आता अनेक फोटो समोर येत आहे, आजी माजी मंत्र्यांचा त्यामध्ये फोटोमध्ये दिसत आहे, ते त्या तळघरातले फोटो आहेत. त्या ठिकाणी दर्शन घेतानाचे फोटो आहेत, पूजा करतानाचे फोटो आहेत. मात्र ज्या अघोरी पूजा आहेत, ज्या अगदी वादग्रस्त ठरू शकतील अशी धक्कादायक माहिती त्याच्यामध्ये आहे. अगदी आपण दुपारीच सांगितलं की कॅप्टन खरातचा हा सगळा महिलांच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न ठरलेला होता. म्हणजे अगदी महिलांच्या डोक्यावर त्या ठिकाणी लोटा वगैरे ठेवून तो त्या ठिकाणी त्यांच्या कानामध्ये जो पुटपुटायचा की मी मागच्या जन्माचा कृष्ण, तू मागच्या जन्माची माझी राधा, आणि नंतरच्या काळामध्ये तो तिला पेढा भरवायचा. त्यासोबतच जे खारट चवीनं असलेलं जे पाणी होतं ते पाणी त्या महिलेला द्यायचा आणि नंतर तिचं लैंगिक शोषण करायचा. हे असा संपूर्ण जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ त्यातनं दिसत आहे. अगदी किळसवाना असलेला हा जो प्रकार आहे. मला तुला जो प्रश्न विचारला तोच मला सुषमा अंधारेंना विचारायचं आहे. कारण सुषमाताई, आता हे जे फोटो समोर येत आहेत रुपाली चाकणकरांचे, ते आजचे फोटो नाहीयेत, ते गेल्या काही वर्षांपासूनचं ते फोटोचं आणि व्हिडिओचं रेकॉर्ड आहे. म्हटल्यानंतर कारवाई आता होतीये, मग ह्याच्यामध्ये पॉलिटिकल सॅबोटाज का म्हणू नये? जे कारवाई करणारे आहेत, मग त्यावेळेचे सत्ताधारी असतील किंवा आत्ताचे सत्ताधारी असतील, त्यांना आजच हा साक्षात्कार झाला की इथे असं काहीतरी होत असेल. सुषमाताई, माझा आवाज येतोय आपल्याला? कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. अंजली, हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. हा सगळ्या प्रकरणाला राजकीय वाद येतो आहे का? परंतु मी आपल्याला सांगितलं पाहिजे की याचं उत्तर नाही असं आहे. त्याचे कारण असं की काही व्हिडिओ हे निश्चित जुने आहेत, ओके, परंतु 1 वर्षापूर्वी दत्तात्रय खेमनारला माफीनामा घ्यायला भाग पाडणाऱ्या चाकणकर हे प्रकरण ताजं आहे. 1 महिन्यापूर्वी शिर्डीमध्ये FIR होता एनसी होते आणि त्यातला जो हस्तक्षेप आहे तो चाकणकरचा ऑन रेकॉर्ड आहे आणि हे सगळं चाकणकर अध्यक्ष असतानाच आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की जर अनेक नेत्यांचे फोटो आहेत तर एकट्या चाकणकरच रडारवर का? तर त्याचं उत्तर असं आहे की चाकणकरांच्या आयोगाचा जो वर्क प्रोफाईल आहे, त्यांची जी कार्य चौकट आहे, त्या कार्य चौकटीमध्ये महिलांचं सबलीकरण, समुपदेशन, सक्षमीकरण असा आहे. पण त्या कार्य चौकटीच्या उलट जेव्हा त्या काम करतात, उदाहरणार्थ वैष्णवी हजारे असो, तनिषा भिसे असो, डॉक्टर संपदा मुंडे असो, पीडितेला न्याय देण्याऐवजी पीडितेचं चारित्र्य हनन करण्यासाठी आणि आरोपी जर राजकीय नेते असतील तर त्यांना कसं अधिक प्रिव्हिलेज मिळेल यासाठी त्या जेव्हा धडपडतात तेव्हा त्या निश्चितच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या अगदी राहतात. अगदी. मला अंजली, माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. आय एम सॉरी सुषमाताई, तुम्हाला इंटरप्ट करायला लागेल, पण माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. अंजली, मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. एक म्हणजे रुपाली चाकणकर यांची या पदावरनं हकालपट्टी झाली पाहिजे का? कारण फेअर चौकशी होईल असं वाटतंय का त्या पदावरती असेपर्यंत? नाही, होणं शक्यच नाहीये. पण त्यांना वाचवण्याचं काम जे सुनील तटकरे करतायत ना, त्यांना सुद्धा कुठेतरी चाप मारायची गरज आहे. कारण आज आपण बघितलं, सुनील तटकरेंना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिथून त्यांनी पळ काढला आणि पदोपदी प्रत्येक प्रकरणात, आता जे अंधारे म्हणाल्या त्या प्रत्येक प्रकरणात त्यांना वाचवताना सरळ सरळ सुनील तटकरे दिसत होते. पण आताच्या घटकेला सरकार काय करेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण आता जर कोणी जर यांना वाचवलं तर मात्र जनता रस्त्यावर येईल याच्यात काहीच शंका नाहीये. कारण आता आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे. मी तर आज आव्हानच केलंय की जर यांना 24 तासात काढलं नाही तर
प्रत्येक स्त्री जी आहे महाराष्ट्रातली तिला मी आव्हान करेल की आपण सगळ्यांनी जाऊन हो. त्यांना आंदोलन करून यांना हात धरून त्यांच्या पदावरनं काढलं पाहिजे. नाही, अगदीच या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हे आहेत का, तर हो, त्याचे पुरावे समोर आलेत. रुपाली चाकणकरांसारख्या राजकारण्यांची नावं याच्यामध्ये जोडलेली आहेत का, तर त्याचेही व्हिडिओ पुरावे समोर आलेले आहेत. मात्र अशा लोकांच्या राजकीय पदावरती, त्यांच्या राजकीय वजनावरती कुठलाही कारवाई झालेली नाहीये, त्यांच्या पदाला सुरुंग लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढची चौकशी ही फेअर होईल का, हा या घडीचा प्रश्न आहे. अर्थात हे राष्ट्रवादीच्या गोटामधलं पद आहे महिला आयोगाचं, त्यामुळे भाजप काय करेल वगैरे असा विचार करायची कदाचित ही वेळ नसावी. त्यामुळे मुख्यमंत्री यामध्ये काय ती आपली भूमिका लवकरच स्पष्ट करतील अशी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळेला सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.